ITI प्रवेश 2026-27. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली सेकंड अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे आणि आपणास प्रवेश घेण्याची मुदत ही 16 जुलै आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण आपली सेकंड अलॉटमेंट लिस्ट कशी चेक करायची आणि पुढे आपणास प्रवेश घेण्यासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण सर्वप्रथम गुगलवरती या आणि सर्च करा ITI ॲडमिशन 2026. सर्च केल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल. आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या. लॉग इन करून घेतल्यानंतर आपण इथे बघायचं आहे, आपणास ITI पोर्टलवर क्लिक केल्यानंतर इथे आपणास असा इंटरफेस दिसून जाईल. तर इथे बघायचं आहे, फर्स्ट राऊंडमध्ये या विद्यार्थ्यास सीट मिळाली नव्हती. इथे मी सेकंड राऊंड क्लिक करतो, तर सेकंड राऊंडमध्ये त्याला सीट ही मिळाली आहे. तर इथे बघू शकत आहात की त्या इन्स्टिट्यूटचे ITI इन्स्टिट्यूटचे नाव आलेले आहे. इथं आपण ते नाव बघू शकत आहात. त्याला कोणता कोर्स मिळाला आहे, कोणता ट्रेड मिळाला आहे ते इथे ट्रेडचे नाव आहे आणि अलॉटमेंट कॅटेगरी होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरीमध्ये सीट मिळाली आहे. करंट स्टेटस असं आहे की ॲडमिटेड म्हणत आहे, कारण या विद्यार्थ्याने प्रवेश हा घेतलेला आहे. इथे आपणास दिसून जाईल आणि इथे ॲडमिशन स्टेटससुद्धा आपणास दिसून जाईल. तर इथे त्या इन्स्टिट्यूटचे नाव दिसून जाईल, तुमचा ट्रेड दिसून जाईल, तुम्हाला होम डिस्ट्रिक्टमध्ये किती नंबरचा प्रेफरन्स मिळाला आहे तो इथे प्रेफरन्स दिसून जाईल. परत त्याला सेकंड राऊंडमध्ये सीट मिळाली आहे आणि ॲडमिटेड डेट, तर इथं आपण डेट बघू शकत आहात. ह्या डेटला ह्या विद्यार्थ्याने ॲडमिशन घेतलेले आहे आणि शिवाय इथे त्या ॲडमिटेड बाय कोणत्या HODने किंवा कोणत्या त्या इन्स्टिट्यूटच्या पर्सनने ॲडमिशन करून घेतले आहे त्या पर्सनचे इथे नाव देखील येईल. इथे डाउनलोड अलॉटमेंट लेटर, तर आपणास हे आपले अलॉटमेंट लेटरसुद्धा डाउनलोड करता येणार आहे. इथे आपण बघायचं आहे, डाउनलोड केल्यानंतर आपणास हे असे अलॉटमेंट लेटर दिसून जाईल. याच्यामध्ये आपले नाव, पर्सनल डिटेल असेल आणि आपल्याला मिळालेलं ट्रेड, परत आपणास मिळालेले इन्स्टिट्यूट असणार आहे. तर विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले की सेकंड अलॉटमेंट लिस्ट कशी चेक करायची आणि आपल्यास सीट मिळाल्यानंतर पुढे प्रवेश घेण्यासाठी आपण कशी माहिती बघायची आणि आपणास कुठं किती तारखेपर्यंत प्रवेश घेण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.